नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे पहा मैत्रिणो, इथं मी अगदी पावशेरला कमी मटकी आहे मैत्रिणो ही घेतलेली पाहू शकता तुम्ही. आणि मटकीला अक्षरशः खूप छान मोड आलेले आहेत. पहा, मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. अशी धुवून घेतली की ती साईडला. मैत्रिणो, आजची रेसिपी खरंच खूप वेगळी आहे आणि अशी रेसिपी तुम्ही केली का नाही सांगता बी येत नाही. पहा मग, चला ही रेसिपी कशी येते पहा तुम्ही मैत्रिणो. खूप छान म्हणजे खूप छान, अक्षरशः तुम्हाला आवडणार. हे बघा, इथे एक चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये मैत्रिणो ही मटकी संपूर्ण धुवून टाकलेली आहे. पहा बरं, न पाणी वापरता आपल्याला ही मटकीची भाजी तयार करायची बरं का. मग पहा, अजिबात एकही थेंब पाण्याचा न वापरायचा नाही, एकही थेंब. मग चला आता पूर्ण मटकी ही आपण ह्या चाळणीत टाकून घेऊया. पहा, आणि चाळणीत तर काय पाणी राहत नाही. पहा मैत्रिणो, संपूर्ण मटकी मी ह्या चाळणीत टाकलेली. आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणो, ह्या मटकीमध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. पहा, त्याच्यानंतर आपण ह्या मटकीत पुन्हा पहा आणि थोडंसं आहे ना, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, कमीत कमी अर्धी पळी. हे बघा, अशा पद्धतीने मी तेल घालून घेणार आहे आणि पूर्ण मटकी अशी चोळून घ्यायची. पहा, संपूर्ण मटकीला हळद आणि तेल लागलं पाहिजे बरं का. पहा, रंग एवढा छान येतो, पहा तुम्ही, नंतर कळन तुम्हाला. आणि खूप छान मटकीची रेसिपी एवढी खास आहे. पहा, चला आता इथं मी गॅसवर मैत्रिणी हे बघा पाणी ठेवलं, एक तांब्याभर पाणी ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्याला उकळी बी आली. त्याच्यानंतर आपल्याला ही चाळण त्याच्यात ठेवायची. 5 मिनटं चाळण ठेवायची मैत्रिणी. पाहू शकता, फक्त एक वाफ काढून घ्यायची, जास्तही नाही. त्याच्यानंतर लगेच त्याच्यावर झाकण ठेवणार. पहा, चला तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य हे करून घेऊया. टॅमॅटो, कांदा आणि हे पहा लसूण, मिरच्या असं ठेचून घेतलेलं आहे गोट्याने. पहा, अक्षरशः अप्रतिम अशी चव येते. चला, अशा पद्धतीने मी हे पूर्ण असं बारीक करून घेतलेलं आहे. पहा, तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खाणार ही मटकीची भाजी. पहा, मस्त ठेचून घेतलेलं आहे आणि तिथं लागणार आपल्याला काय लागणार आहे ते साहित्य बी मी ठेवलं आहे. पहा, आता इथं मटकी पाहूया आपण उघडून. पहा मैत्रिणो, मटकी पाहताच क्षणी कळतं की मटकी पूर्ण झाली आपली. 5 मिनटात ही मटकीची फक्त एक वाफ काढून घेतली, पूर्ण मटकी व्यवस्थित झालेली आहे. पहा, आता ही कढईतलं पाणी मी ओतून देणार बरं का. त्याच कढईत आपल्याला आता इथं तेलही टाकले कढईत. पाहू शकता, जिरी मोहरी टाकायची. छान पद्धतीने ही जिरी मोहरी मैत्रिणो तडून द्यायची. पहा, अगदीच 5 मिनटात होणारी रेसिपी खूप छान आहे. त्याच्यानंतर हा लसणाचा आणि मिरचीचा ठेचा त्याच्यात टाकून द्यायचा आहे. पहा, पूर्ण त्याचा कच्चापणा जास्तवर आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का. आता कांदाही टाकून द्यायचा लगेच, म्हणजे काय होईल, दोन्ही वस्तू आपल्यासोबतच परततील. पहा मैत्रिणो, अशा पद्धतीने छान परतून घ्यायच्या बरं का. खरंच खूप छान आहे. मटकी खाऊन जी कंटाळली असेल ना, अशी रेसिपी करा, अशी भाजी करा मटकीची, नक्कीच न खाणारीसुद्धा खातील, एवढी भारी आहे. चला, पूर्ण परतून घेतल्याच्यानंतर पहा मैत्रिणी, अगदी छान असं परतत आलेलं आहे. आपलं कांदा बी अक्षरशः मऊ झालेला आहे. त्याच्यानंतर लगेच आपल्याला टॅमॅटो टाकून द्यायचा आहे. पहा, असा मस्त पूर्ण एक टॅमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा टाकला आहे मस्तपैकी. आता मी परतून घेते. पाहते, छान मस्त असा कांदा आणि रंग पहा काय सुंदर दिसतोय. खरंच इतकी छान मैत्रिणी ही भाजी होती अगदी. चला आता कांदाने छान परतून घेऊया. अक्षरशः तुमच्या टिफिनसाठी, नाश्त्याला, तोंडी लावायला अशी याची भाजी होती. आणि खरं सांगू का मैत्रिणी, जो न खाणारासुद्धा ही भाजी खाणार. पहा, त्याच्यात आता थोडंसं धना पावडर आपल्याला टाकायची आणि पूर्ण हलवून घ्यायचं बरं का. तिखट मसाला आपल्याला अजिबात घालायचा नाही, कारण की आपण याच्यात हिरवी मिरची घातलेली आहे. त्याच्यानंतर काही तर अर्धा चमचा शेंगदाण्याचा कुटे, फक्त जास्त नाही, तेवढाच आहे. आपल्याला जास्तही घालायची गरज नाही आहे. पाहू शकता मैत्रिणी. त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची. पहा, मस्तपैकी
कोथिंबीर आपल्याला लगेच परतून घ्यायची बरं का, त्याच्यात खालवर करायची अशा पद्धतीने पहा, मस्तपैकी खालवर करायची. त्याच्यानंतर आपली जी चाळणीतली मटकी आहे ना मैत्रिणी, ती टाकून द्यायची हो का. पहा, एकच वाफ काढून घेतली पण मटकी किती छान झालेली आहे पाहू शकता, जशी आपल्याला हवी तशीच झालेली आहे. आता हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया बघा. चांगलं परतू घ्यायचं अगदी छान. हे बघा, आता त्याच्यात आहे ना आपल्याला मैत्रिणींनो चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं बरं का. पहा, इथं मी चवीपुरतं मीठही टाकलं आहे. पहा, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपी तेही सांगा. आवडतात का? पहा, ही मटकी आपल्याला अक्षरशः आपण जर भेळ आणली तर मटकी वल्ल्या भेळीत घालायला खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला वल्ली भेळ करायची असेल तरी अशी मटकी बनवू शकता तुम्ही आणि त्या भेळीमध्ये घालू शकता. पहा, आता इथं थोडीशी 1 मिनटं 2 मिनटं आपण अशी वाफ काढून घेऊया फक्त, की आपली भाजी रेडी झालेली आहे. पहा, अगदीच झटपट तयार होणारी आणि न वेळ घेणारी ही भाजी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि कलरने बी खूप छान दिसती. खरंच आहे का नाही, प्रवासाला गेले तरी आपण ही भाजी नेऊ शकतो, खाऊ शकतो, एवढी सुंदर अशी भाजी दिसती. पहा मैत्रिणींनो, अक्षरशः मोकळी फडफडीत आणि एकही थेंब पाण्याचा न वापरता अप्रतिम अशी चव लागणारी ही मोडाची मटकीची भाजी. पहा, काय सुंदर झाली आहे पाहू शकता तुम्ही. रोजही खाल्ली तरी कंटाळा यायचा नाही, एवढी सुंदर दिसते ती. आणि खायला बी खूप छान अप्रतिम चव लागते. पहा, चला आता भाजी आपली तयार झालेली आहे. मी आता खाली घेते पुन्हा तुम्हाला दाखवते. पहा, सुंदर भाजी झाली का नाही. पहा मैत्रिणींनो, वाटते का नाही छान. आणि माझ्या घरात आज ही भाजी सगळ्यांनी आवडीने खाल्ली. सगळ्यांना खूप नाक तोंड मुरडतात मटकीची, पण ह्या भाजीला नाही बरं का.